मीरा भाईंदर शहरातील धोकादायक इमारती असू दे किंवा ज्या जुन्या इमारती असू दे यांचा पुनर्विकास व्हावा यासाठी राज्य सरकारने क्लस्टर योजना ही राबवण्यात आली होती। परंतु 2017 मध्ये आलेली ही क्लस्टर योजनेच्या अंतर्गत 15 ते 17 इमारती ज्या होत्या या क्लस्टरच्या योजना अंतर्गत खाली करण्यात आल्या होत्या। या धोकादायक इमारती त्याही महानगरपालिकेच्या मार्फत खाली करण्यात आल्या होत्या। परंतु क्लस्टर योजनेच्या अंतर्गत खाली करून झाल्याच्या नंतर अजून एकाही अद्याप त्यांची वीटही त्याची रचली गेली नाही। क्लस्टर योजना ही लोकांच्या हितासाठी आणण्यात आली होती। सामूहिक पद्धतीने त्यांचा रिडेव्हलपमेंट होऊ शकतो, त्यांचा विकास होऊ शकतो यासाठी ही योजना आणण्यात आली। पण गेली 2 वर्षाचा आढावा घेतला असता एकही इमारतीची वीट रचली नाही। परंतु धोकादायक सांगून ज्या इमारतीमधून रहिवाशांना खाली करण्यात आलं होतं, आज ते रहिवाशी आपल्या घरासाठी वाऱ्यावरती फिरत आहे। नक्की ह्या रहिवाशांच्या सानिध्यासाठी, ह्या रहिवाशांसाठी, हितासाठी जी क्लस्टर योजना आणली होती, खरंच ही क्लस्टर योजना त्याची हिताची आहे का? आज ह्याच गोष्टीच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला आहे सर्व स्थानिकांनी, ह्या नागरिकांनी, आणि त्यांना साथ दिलेली आहे भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी। आज नरेंद्र मेहता यांचं भाजपाचं शिष्टमंडळ आज महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांना भेट देण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं की ही क्लस्टर योजना लवकरात लवकर थांबवावी किंवा त्या क्लस्टर योजनेचं काहीतरी पर्यायी व्यवस्था तुमच्याकडनं करण्यात यावी। कारण गेली कित्येक वर्ष जी लोक धोकादायक इमारती म्हणून खाली करून गेलेली आहेत किंवा ज्या अनियमित टाळून ज्या इमारती बांधल्या गेलेल्या त्या लोकांनाही तुम्ही रहिवाशांना खाली करण्यात आले। ह्या रहिवाशांना घर मिळणार कधी? या संपूर्ण घटनेमध्ये नरेंद्र मेहता यांनी काय प्रकाश टाकला आपण जाणून घेऊ। मीटिंग झालेली आहे ज्यामध्ये काय नक्की निर्णय झालेला आहे? देखिए ऐसा है, पहिला पार्टी दूं। मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये सुमारे अंदाजे 2 वर्ष अगोदर क्लस्टर योजना आणली। त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं की क्लस्टर या शहराचा हिताचा नाही आहे। क्लस्टर योजना चांगली असेल एफएच्या दृष्टीने तरी ते प्रॅक्टिकली ती राबवू शकत नाही, म्हणून हा क्लस्टर रद्द केला पाहिजे। आज तोच झाला आहे की अनेक धोकादायक बिल्डिंग घोषणा केलेली आहेत, काही बिल्डिंग पाडलेली आहेत, काही रिकामे गेलेले आहेत, पण त्यांना परत परवानग्या मिळत नाही कारण हा क्लस्टरने ते बाधित होतं आणि क्लस्टर ते यशस्वी नाही। आज आम्ही कमिशनरकडे तेच आलेलो की तुम्हाला त्या धोकादायक बिल्डिंग किंवा मोकळीच बिल्डिंग जे तोडलेली असेल त्यामध्ये जी लोक राहत होती त्यांना तुम्ही पूर्ण अकोमोडेशन करा, नाहीतर मग क्लस्टर रद्द करा आणि परवानगी द्या। आता यांचं म्हणणं आहे कमिशनर साहेबाचं की आम्ही 15 दिवसामध्ये गव्हर्नमेंटला रिपोर्ट पाठवणार, तसं त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। पण आमचं पण मत आहे की 1 महिन्यात त्यांनी नाही दिलं मग ते जन आंदोलनाच्या रूपाने आम्हाला रस्त्यावर यावं लागेल। आणि माननीय मुख्यमंत्री बरोबर मी कालही गेलो, पण ते अर्जंटमध्ये पुण्याला म्हणून बोलणं झालं नाही। मी सीएम साहेबाचे सुद्धा या विषयावर बोलणार आहे, कारण हा क्लस्टर मीरा भाईंदरला घातक आहे, लोकांना बेघर केलेला आहे। आवाज चालणार नाही कारण की विषय तो फक्त 10 बिल्डिंगचा नाही आहे। मीरा भाईंदरमध्ये एकूण 24 हे आहे, काय बोलतं क्लस्टर, त्यामध्ये जागा आहे 5000 समथिंग हेक्टर। या 10 तर प्रश्न काढला, उद्या दुसरे 10 येईल, मग काय रोज हेच करायचं का? मग हे पॉलिसी डिसिजन्स घ्यावा लागेल आणि त्याचं प्रत्येक बिल्डिंगच्या मीरा भाईंदरला अडचण वेगळी आहे, तर त्यासाठी तो क्लस्टर काढलेलंच बरं पडेल। ऑप्शनल ठेवा ना, ज्याला वाटेल तो 20-30 बिल्डिंग घेऊन येईल आणि करेल। दुसरं, एका बाजूला गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की ज्या ग्रामपंचायतीतले बिल्डिंग असतील त्यांना रिअकोमोडेशन ते ॲडिशनल एफएसआय द्या, दुसऱ्या बाजूला हे बोलतात की रोड छोटा म्हणून ते एफएसआय आम्ही देणार नाही। मग ह्याचा विषय पण त्यांना न्याय मिळत नाही। या दोन्ही विषयावर आम्हाला न्याय पाहिजे। त्यांनी 15 दिवसात आम्ही अहवाल सादर करणार। आम्ही आमच्यातर्फे अजून 15 दिवस सांगितलं, 1 महिन्यामध्ये करा। खऱ्या अर्थाने जे बाधित झालेले आहेत, ज्या लोक आहेत, ज्या इमारती आहेत, हे लोक गेले 200 ते 300 लोक आज आपल्या घरासाठी वंचित आहेत। हे भाईंदर पश्चिमची परिस्थिती आहे, पण उद्या भविष्यामध्ये भाईंदर पूर्वला ही परिस्थिती येऊ शकते। नवघर पट्ट्यामध्ये ह्या फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या इमारती आहेत, पण ह्या जुन्या इमारतीसाठी जर ही क्लस्टर योजना राबवली तर क्लस्टर योजना ही फक्त पेपरावरती राहिलेली आहे, कारण अस्तित्वामध्ये सत्यामध्ये ही अजिबात उतरली नाही आहे। नक्की हे राजकारणी मंत्र्यांनी असू दे किंवा इकडचे स्थानिक आमदार असू दे, ह्या क्लस्टरच्या विरोधामध्ये आवाज उचललेला आहे। नक्की पुढे भविष्यामध्ये लोकांच्या हिताचं क्लस्टर योजना ही थांबवण्यात येणार आहे का, की क्लस्टर योजनेच्या जागी कुठली दुसरी पर्याय योजना लावणार आहे का, की भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहे या निवडणुकामध्ये आपली पोळी भाजण्यासाठी हे राजकारणी पुढे आले आहेत का, की याच्यामध्ये लोकांचं हित होणार आहे का? हा येणारा भविष्यातला काळ सांगेल। आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल। मी विजय काते, मीरा भाईंदर।